गुड मॉर्निंग गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण इमिटर फीडबॅक बायस बघितला आणि व्होल्टेज डिवायडर बायस बघितलं. ह्या बायसिंग मेथड ऑफ ट्रान्झिस्टर आणि त्याचे काही एक्झाम्पल बघितलेत. एक एक्झाम्पल बघितलं. नंतर आता बघूयात आपण अदर ट्रान्झिस्टर्स. नेक्स्ट पॉईंट आहे अदर ट्रान्झिस्टर्स. त्याच्यामध्ये as explained, NPN PNP transistors are called as a bipolar transistor. There are some other types of transistors which are used in amplifier as well as in special applications. Table 2.2 shows the types of transistors, their connections, symbols and applications. तर अदर ट्रान्झिस्टरमध्ये आपण काय याच्या अगोदर आपण बघितलं एन पी एन ट्रान्झिस्टर, पी एन पी ट्रान्झिस्टर बघितलं आणि त्याला काय बोलतात, बायपोलर ट्रान्झिस्टर बोलतात. आणि दुसरे पण काही ट्रान्झिस्टरचे टाईप आहेत, तर त्याचे काय ॲज अ ॲम्प्लिफायर म्हणून पण काम करतात आणि ॲज वेल एज ते स्पेशल ॲप्लिकेशनसाठी पण वापरतात. तर आपल्याला ते टेबल बघायचं आहे. तर त्या टेबलमध्ये काय की वेगवेगळे ट्रान्झिस्टरचे टाईप आहेत आणि त्याचे कनेक्शन्स, सिम्बॉल आणि त्याचे ॲप्लिकेशन्स. तर अगोदर टेबल बघून घेऊया आणि नंतर बाकीचं युनिपोलर ट्रान्झिस्टर डिस्कस करू. ओके. तर हे टेबल आहे ट्रान्झिस्टर टाईपचं. तर पहिला ट्रान्झिस्टर आहे एन पी एन टाईप. तर त्याचा सिम्बॉल बघा, कलेक्टर, बेस आणि इमिटर. इमिटरला काय आउटवर्ड डायरेक्शनमध्ये जे ॲरोचं डायरेक्शन दाखवलेलं आहे, ॲरोचं हेड दाखवलेलं आहे, ते असतं ते सिम्बॉल इंडिकेट करतं एन पी एन ट्रान्झिस्टरचा. ओके. आणि असं इलेक्ट्रोड्स म्हणजे याच्यामध्ये जे हे टर्मिनल्स असतात त्याला इलेक्ट्रोड बोललेलं आहे. तर कोणकोणते इमिटर, बेस आणि कलेक्टर याचं ॲप्लिकेशन काय आहे, ॲज ॲन ॲम्प्लिफायर म्हणून वापरतात. नंतर पी एन पी ट्रान्झिस्टर काय आहे, तर पी एन पी ट्रान्झिस्टरचा सिम्बॉल सारखाच आहे, कलेक्टर, बेस आणि इमिटर. फक्त तर करंटचं जे डायरेक्शन आहे तो इमिटरला दिलेला ते इनवर्ड डायरेक्शनमध्ये, ते तुम्ही सिम्बॉलमध्ये बघू शकता, राईट. तर याच्यामध्ये कोणकोणते टर्मिनल आहेत, पुन्हा इमिटर, बेस आणि कलेक्टर. आणि हे कशासाठी वापरतात, एन पी एन ट्रान्झिस्टर हे ऑसिलेटर्ससाठी वापरतात मोस्ट ऑफ द. नंतर आहे फेट, तिसरा टाईप. फेटला बोलतात जे फेट. जे फेटचा फुल फॉर्म आहे जंक्शन फीड इफेक्ट ट्रान्झिस्टर. ओके. तर याच्यामध्ये बघा, जंक्शन फीड इफेक्ट ट्रान्झिस्टरमध्ये 3 टर्मिनल असतात. ते एक असतं डी फॉर ड्रेन, जी फॉर गेट आणि एस फॉर सोर्स. तर याचे 2 टाईप असतात. तर एक असतं एन चॅनल फेट, दुसरं असतं पी चॅनल. तर एक इनवर्ड डायरेक्शनमध्ये आणि दुसरं आउटवर्ड डायरेक्शनचं. ओके. आणि ते आपण एन पी एन टाईप, एन चॅनल, पी चॅनल असतं ते. ओके. तर ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे नंतर. तर याचे इलेक्ट्रोड कोणकोणते, ड्रेन डी, नंतर गेट जी आणि सोर्स एस. आणि हे कशासाठी वापरतात, स्विच अँड ॲम्प्लिफायर. म्हणजे फेट यूज ॲज अ स्विच ॲज वेल ॲज अँड ॲम्प्लिफायर म्हणून वापरतात. नंतर आहे मॉसफेट. मॉसफेटचा फुल फॉर्म आहे म्हणजे MOSFET म्हणजे मॉसफेट, मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फेट. तर याच्यामध्ये काय असतं, ह्याच्यामध्ये असतं टर्मिनल सोर्स, गेट आणि ड्रेन. आणि सोर्स आणि जो सबस्ट्रेट आहे तो जोडलेला असतो. तो सबस्ट्रेट याला दाखवलेला नाही आहे याच्यात टर्मिनल. तर तुम्ही सिम्बॉलमध्ये फरक बघू शकता, जे फेट आणि मॉसफेटमध्ये. ओके. ड्रेन, सोर्स आणि गेट हे सिम्बॉल आहे. ते आपण नंतर त्याचे डिटेल कन्स्ट्रक्शन वगैरे बघूयात. ओके. एन चॅनल, पी चॅनल सगळं डिटेलमध्ये कसं, राईट. आणि हे मॉसफेट ॲज अ स्विच म्हणून वापरलं जातं. नंतर यूजेटीचं फुल फॉर्म आहे युनि जंक्शन ट्रान्झिस्टर. तर त्याचं सिम्बॉल बघा, याच्यामध्ये असतं वरच्या साईडला बेस 2, खालच्या साईडला बेस 1 आणि एक इमिटर असतं. आणि इमिटरचा जो ॲरो असतो तो टर्मिनल जो आहे तो थोडासा क्रॉस असतो आणि इट इज नियर द बेस 1 असं असतं. आणि याचे इलेक्ट्रोडचे नाव म्हणजे टर्मिनलचे नाव बेस 1, बेस 2 आणि इमिटर. आणि कशासाठी वापरतात, सॉटूथ ऑसिलेटर म्हणजे सॉटूथ वेव्ह जनरेट करण्यासाठी ऑसिलेटर म्हणून वापरतात. ओके. नंतर आहे फोटो ट्रान्झिस्टर. फोटो ट्रान्झिस्टरचा सिम्बॉल बघा, म्हणजे याला 3 टर्मिनल, इमिटर, बेस, कलेक्टर आणि
तो एन पी एन म्हणजे एन पी एन ट्रान्झिस्टर असल्यामुळं काय ॲरो काय आउटवर्ड डायरेक्शनला इमिटरला दिलेला. आणि हे काय होतं फोटो डायोड, म्हणजे याच्या जर फोटो आपलं जर सनलाईट वगैरे पडला, लाईट पडला तर ते काय होतं ऑन होतं. आणि कुठं बेसवर, म्हणून याला फोटो ट्रान्झिस्टर बोलतात. याच्यामध्ये 3 टर्मिनल कोणकोणते, इमिटर, बेस आणि कलेक्टर. आणि हे काय याचं ॲप्लिकेशन कशासाठी, लाईट ॲक्टिवेटेड सर्किटसाठी वापरतात. ओके, हे झालं टेबल कशाचे, वेगवेगळ्या ट्रान्झिस्टरचे. तर आता बघूया नेक्स्ट युनिपोलार ट्रान्झिस्टर. ओके, तर याच्याबद्दल आपण माहिती मिळवून घेऊयात. युनिपोलार ट्रान्झिस्टर्स काय आहेत. ॲज वी हॅव स्टडी ट्रान्झिस्टर्स वेअर bipolar transistors, since their current carriers were both electrons and holes, hence called bipolar, right? Let us now see unipolar transistors. As their name suggests, current through them is either due to electrons or by holes. तर याच्यामध्ये आपण बघितलं की ट्रान्झिस्टरमध्ये काय होतं, बायपोलार ट्रान्झिस्टर आपण त्याला बोलतो. का तर जो करंट जो कॅरी व्हायचा सर्किटमध्ये, ते कोणामुळं, 2 चार्जेसमुळं, इलेक्ट्रॉन्स ॲज वेल ॲज होल्समुळं व्हायचं, म्हणून त्याला बायपोलार बोलायचं. ओके, तर याच्यामध्ये युनिपोलार आहे. युनिपोलार ट्रान्झिस्टर म्हणजे काय, तर त्याच्या नावातच आहे की करंट कशामुळं, फक्त एकच चार्जेसमुळं, म्हणजे एक टाईपचा जो चार्ज आहे, एक चार्ज नाही, एका टाईपचा चार्जेस, हां, त्याच्यावर जो करंट फ्लो होतो तो कोणा, एकाच्या टाईपच्या चार्जमुळे, एक तर इलेक्ट्रॉनमुळे किंवा होलमुळे. ओके, आणि बायपोलार म्हणजे दोन्ही टेक पार्ट होते चार्जेस, कोणते, इलेक्ट्रॉन पण होते आणि होल्स पण होते. पण युनिपोलारमध्ये फक्त एकच, एक तर इलेक्ट्रॉन असतील किंवा होल्स असतील, एक टाईपचे चार्ज असतील. ओके, आता बघूया पहिला फेटचं फुल फॉर्म आहे FET फॉर फेट, म्हणजे काय, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. क्लिअर, याच्याबद्दल आपण माहिती करून घेऊया. तर धिस टाईप ऑफ ट्रान्झिस्टर इज कॉल्ड ॲज युनिपोलार डिव्हाइस. ओनली वन टाईप ऑफ कॅरियर्स, आयदर इलेक्ट्रॉन्स और होल्स, टेक्स पार्ट इन कॅरिंग द करंट. तर हे फेट जो आहे, फेट हा एक म्हणजे युनिपोलार डिव्हाइस आहे. आणि याच्यामध्ये काय, याच्यामध्ये जो कॅरियर आहे तो फक्त एकच आहे. तो कोणता, एक तर इलेक्ट्रॉन असू शकतो किंवा होल्स असू शकतात. म्हणजे कॅरियर्स म्हणजे काय, ज्याच्यामुळं करंट फ्लो होतो ते चार्जेस, कॅरियर. तर ते एक तर इलेक्ट्रॉन असू शकतात किंवा होल्स असू शकतात. का तर ते काय करतात, टेक पार्टिंग म्हणजे करंट कॅरी करण्यासाठी ते कॅरियर उपयोगात पडतं, एक तर इलेक्ट्रॉन्स किंवा होल्स. ओके, नंतर बायपोलार ट्रान्झिस्टर्स लाईक NPN is operated with base current, but in case of FET it is operated with gate voltage. ओके, तर NPN ट्रान्झिस्टरमध्ये बायपोलार बायपोलार ट्रान्झिस्टर जो होता NPN, तर त्याच्यामध्ये जर त्याला ऑपरेट करायचं असतं तर ऑपरेट करण्यासाठी आपल्याला काय लागायचं, बेस करंट लागायचं. आणि फेटमध्ये काय लागतं, फेटला ऑपरेट होण्यासाठी लागतं गेट व्होल्टेज, राईट. म्हणून ट्रान्झिस्टर्स आर करंट कंट्रोल डिव्हाइस, राईट. म्हणजे इनपुट करंट कॅन बी कंट्रोल बाय द आउटपुट व्होल्टेज. आणि नंतर फेट आर द व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस, म्हणजे आउटपुट व्होल्टेज इज कंट्रोल्ड बाय इनपुट व्होल्टेज, राईट. आणि ते काय होतं, आउटपुट व्होल्टेज कंट्रोल बाय इनपुट करंट, असं बायपोलार ट्रान्झिस्टरमध्ये होतं. ओके, नंतर इट हॅज 3 टर्मिनल्स. फेटचे 3 टर्मिनल असतं. कोणते, सोर्स, पहिलं असतं सोर्स काय असतं, जस्ट लाईक अ इमिटर, राईट. नंतर ड्रेन कसं असतं, ड्रेन लाईक अ कलेक्टर. आणि गेट लाईक अ बेस ऑफ बायपोलार ट्रान्झिस्टर्स. गॉट इट. तर याचे 3 टर्मिनल कोणते, सोर्स तो कशासारखा होतो, इमिटरसारखा. ड्रेन कशासारखा होतो, कलेक्टरसारखा. गेट कशासारखा असतो, बेस ऑफ बायपोलार ट्रान्झिस्टर. ओके, नंतर बघूया आता फिगर 2.15 shows its construction, symbol and both types, N channel and P channel.
since there is a junction is known as a junction field effect transistor. ओके, तर याचं जे कन्स्ट्रक्शन आहे आपल्या नेक्स्ट डायग्राममध्ये फिगर 2.15मध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन बघायचं, सिम्बॉल बघायचं, त्याचे टाईप बघायचे, एन चॅनल आणि पी चॅनल. आणि याला एकच जंक्शन असतं म्हणून याला काय बोलतात, जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. ओके, और जेफेट. मग दे आर मॅन्युफॅक्चर्ड इन 2 टाईप्स. आणि 2 टाईपमध्ये मॅन्युफॅक्चर होतात. एक होतात एन चॅनल जेफेट आणि दुसरं पी चॅनल जेफेट. ओके, आपण डिटेलमध्ये बघूया डायग्राम नंतर बघूया. एन चॅनल जेफेट हॅज एन बार in which 2p regions are attached to form a gate terminal. तर एन चॅनल मॉस्फेटमध्ये काय असतं, एन चॅनल जेफेटमध्ये काय असतं, एन बार असतं, एन टाईपचा बार असतो आणि याच्यामध्ये 2p रिजन्स असतात. ते 2p रिजन्स अटॅच केलेले असतात आणि ते काय फॉर्म होतात, ते गेट फॉर्म करतात, गेट टर्मिनल. ओके, हेअर सोर्स टर्मिनल ॲक्ट्स ॲज अ सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि सोर्स जे टर्मिनल आहे ते काय ॲक्ट करतं, ॲक्ट ॲज अ सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन. का तर हा एन चॅनल फिट आहे म्हणून. कारण एन चॅनल बार काय इमिट करणार, इट इमिट द इलेक्ट्रॉन, दॅट्स वाय सोर्स कंटेन्स इलेक्ट्रॉन्स. ओके, नंतर गेट काय करतं, गेट विच कंट्रोल धिस फ्लो थ्रू एन चॅनल फ्रॉम द सोर्स टू ड्रेन. तर गेट काय करतं, जसं बायपोलरमध्ये काय करतं, जो बेस कंट्रोल करायचा ना का आउटपुट व्होल्टेज, द सेम गेट काय करतं, विच कंट्रोल द फ्लो, हे करंट फ्लो कंट्रोल करत थ्रू एन चॅनल फ्रॉम सोर्स टू ड्रेन. एन चॅनलमधून सोर्स टू ड्रेन काय करतं, गेट कंट्रोल करतं फ्लो. ओके, फ्लो कंट्रोल करतं. इलेक्ट्रॉन फ्लो कंट्रोल म्हणजे करंट फ्लो कंट्रोल करतो थोडक्यात, राईट. नंतर ड्रेन इज नॉर्मली कनेक्टेड टू हाय पॉझिटिव्ह व्होल्टेज कॉल्ड ॲज VDD. जो ड्रेन असतो, ड्रेन इज जस्ट लाईक अ कलेक्टर. तो काय नॉर्मली हाय पॉझिटिव्ह व्होल्टेज ला कनेक्ट केलेला असतो, त्याला काय बोलतात, VDD बोलतात, राईट. इट ड्रेन्स इलेक्ट्रॉन. हे काय करतं, ड्रेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे कलेक्ट करतं इलेक्ट्रॉन. नंतर द गेट व्होल्टेज इज नॉर्मली इन रिव्हर्स बायस विथ रिस्पेक्ट टू सोर्स कॉल्ड ॲज अ VGS. जो गेट असतो तर त्याच्यामध्ये काय असतं, बेस जो आहे तो फॉरवर्ड बायस केलेला असतो बायपोलरमध्ये. पण ह्याच्यामध्ये जेफेटमध्ये जो गेट आहे, गेट व्होल्टेज, तो नॉर्मली कशामध्ये, रिव्हर्स बायसमध्ये कनेक्ट केलेला असतो विथ रिस्पेक्ट टू सोर्स. ओके, आणि मग हा जो जे व्होल्टेज दिलेला असतो तो व्होल्टेज, गेट व्होल्टेज कोणता असतो, तो असतो VGS, व्होल्टेज बिटवीन गेट टू सोर्स व्होल्टेज बोलतात, गेट टू सोर्स व्होल्टेज, VGS. क्लिअर, गॉट इट. तर आता बघूया आपण डायग्राम. आता डायग्राममध्ये बघा एन चॅनल फिट कसं असतं. तर एन चॅनल फिटमध्ये बघा, वरच्या साईडला ड्रेन, खालच्या साईडला सोर्स आणि पी टाईपचे 2 आपण काय घेतले. आणि तो जो बार आहे प्लेटसारखं, तो बार घेतलेले एक एन चॅनल म्हणजे एन टाईपची, म्हणून त्याला एन चॅनल बोलतात. त्याच्या दोन्ही साईडला काय घेतले, दोन्ही साईडला पी टाईपचे मटेरियल घेतले आणि नंतर दोन्ही कॉमन करून त्याला एक टर्मिनल जोडलं आहे, तो काय आहे, गेट टर्मिनल. आणि नंतर वरचा टर्मिनल ड्रेन आणि काय सोर्स. ओके, तर याच्यामध्ये सिम्बॉल बघा, तर ड्रेन, सोर्स आणि जो गेट आहे, गेट टर्मिनल दिलेला आहे. आणि गेटचा जो ॲरो आहे ना, ॲरो जर इनवर्ड डायरेक्शनमध्ये जर असेल, राईट, तो कोणता चॅनल आहे, तो आहे एन चॅनल फिट, जे फिट, राईट, इनवर्ड डायरेक्शनमध्ये. आणि आउटवर्ड डायरेक्शनमध्ये असेल तर पी चॅनल. क्लिअर, तो काय असणार आहे, तो असणार आहे पी चॅनल जेफेट. आता हा कोणता आहे, इट इज अ एन चॅनल जेफेट, म्हणजे ॲरो काय, ॲरो इनवर्ड डायरेक्शनमध्ये गेटचा. आणि इथं जो ॲरो दिलेला होतो तो गेटला दिलेला होता.
ओके. नंतर नेक्स्ट पी चॅनलचं बघूया. तर पी चॅनलमध्ये कसं असतं बघा, त्याचं कन्स्ट्रक्शन. याच्यामध्ये बार जी आहे तर पी टाईपची बार वापरलेली आहे. तर पी टाईपची बार वापरल्यामुळं आणि नंतर वरच्या साईडला बारला नाव दिलेलं आहे टर्मिनलला ड्रेन, खालच्या याला दिलं आहे सोर्स, आणि नंतर त्याच्यामध्ये अटॅच केलेलं आहे एन टाईपचे एन टाईप, दोन एन टाईप हे बार वापरलेत आणि ते मध्ये अटॅच करून दोघांना कॉमन करून जे टर्मिनल दिलं आहे तो गेट, राईट. आणि त्याचा जर सिम्बॉल बघायला गेला तर वरच्या साईडला ड्रेन, खालच्या साईडला सोर्स आणि गेट. तर गेटचं जो करंटचं डायरेक्शन आहे ते आउटवर्ड डायरेक्शन आहे, राईट. म्हणजे आउटवर्ड डायरेक्शन म्हणजे ते बाहेर दाखवतं आणि इनवर्ड डायरेक्शनमध्ये सोर्स आणि गेटकडे दाखवतं, राईट. तर आउटवर्ड डायरेक्शनमध्ये जर असेल तर कोणता, इट इज अ पी चॅनल फेट. गॉट इट? कळलं का सगळ्यांना? तर याच्यामध्ये कोणाला काही क्युरी आहे का? की जर सिम्बॉलमध्ये बघा ड्रेन, सोर्स आणि गेट. गेटचा जर डायरेक्शन ॲरो जर इनवर्ड डायरेक्शन असेल इट इज एन चॅनल फेट, आणि जर आउटवर्ड डायरेक्शन असेल इट इज पी चॅनल फेट. क्लिअर? ओके. देन आता बघूया आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फेट ऑपरेशन. फेट म्हणजे त्याचं ऑपरेशन कसं होतं. क्लिअर? तर आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फेट, त्याचं ऑपरेशन. तर बघू. लेट अस सी हाऊ फेट कंट्रोल द ड्रेन करंट. त्याला बोलला आय डी बाय द गेट व्होल्टेज VGS फिगर 4.16. ॲक्च्युली तिथं रॉंग झालं आहे. इट इज फिगर 2.16. फिगर 2.16 shows the circuit diagram on curve of ID curve versus VDS for different values of GS. Got it? म्हणजे काय, आता जे फेट आहे, फेट काय कंट्रोल करतं, फेटचं ड्रेन करंट कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, गेट व्होल्टेज. कोणता गेट व्होल्टेज, VGS. ते आपल्याला डायग्राममध्ये बघायचं. कोणत्या, ते 2.16मध्ये. आणि ती सर्किट डायग्राम आहे आणि नंतर त्याच्या शेजारी कर्व आहे. तो कर्व काय, ID वर्सेस VDS, आउटपुट करंट वर्सेस आउटपुट व्होल्टेज. ओके. आणि त्याच्या डिफरंट व्हॅल्यू कोणाच्या, VGS ते डिफरंट व्हॅल्यू आहे. बघे जसं आपण बायपोलर म्हणजे आय सी वर्सेस VC बघितलं होतं ना, सेम वे. गॉट इट? ठीक आहे. तर बघूयात आता आपण. तर अगोदर डायग्राम बघूया. डायग्राममध्ये काय आहे, तर गेट टू सोर्स शुड बी कनेक्टेड इन रिव्हर्स बायस अँड ड्रेन शुड बी ड्रेनला काय पॉझिटिव्ह हाय पोटेन्शियल दिलं. आता अगोदर आपण बघूया की काय करावं लागतं सोर्स आणि गेटमध्ये. तर गेट, आता आपण इथं एन चॅनल फेट वापरला आहे. तर एन चॅनल म्हणजे गेट काय असणार आहे, पी टाईप. मग पी टाईपला काय करणार, लो पोटेन्शियल बॅटरीचा निगेटिव्ह दिला म्हणजे रिव्हर्स बायसमध्ये, आणि हाय पोटेन्शियल ऑफ बॅटरी कनेक्टेड टू सोर्स, आणि ते ग्राउंड करून टाकला. आणि सॉरी जो लो पोटेन्शियल बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल पी टाईपला म्हणजे गेटला दिला, राईट. आणि त्याच बॅटरीचा जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तो सोर्सला दिला, आणि त्या बॅटरीला जो नाव दिलं आहे तो VGS. ओके. आणि सोर्स हा ग्राउंड केला, आणि नंतर नेक्स्ट टर्मिनल काय आहे, जो हाय पोटेन्शियल बॅटरीचा जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तो ड्रेनला दिला, आणि हाय पोटेन्शियल बॅटरीचा जो निगेटिव्ह टर्मिनल आहे सोर्सला दिला, आणि तो ग्राउंड करून टाकला, राईट. आणि ते हाय पोटेन्शियल बॅटरीला नाव दिलं VDD. ओके. मग ड्रेन करंट मेजर करण्यासाठी आपण मिली ॲम्पियर ड्रेनच्या टर्मिनलला लावलेला आहे. मग ID इज इक्वल टू पहिल्या कंडिशनला काय येतं, 0 येतं. ओके. नंतर बघूया आता आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स कसं काढतात एन चॅनल जे फेटचं. तर अगोदर काय केलं आपण की जे पोटेन्शियल आहे, ॲक्च्युली ह्या डायग्राममध्ये थोडंसं काय केलं आहे, रॉंग झालं आहे. इथं गेटला हाय पोटेन्शियल लावलेलं आहे, ॲक्च्युली लो पोटेन्शियल लावतात, आणि इकडे चुकून सेकंड जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये. ओके. तर आपण काय केलं आहे, पॉझिटिव्ह
ओके ओके. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, जर आपण गेटचं पोटेन्शियल वाढवलं, निगेटिव्ह पोटेन्शियल असं दाखवलं, याच्यात व्हेरिएबल नाही दाखवलं, डायरेक्टली गेट पोटेन्शियल जर वाढवलं निगेटिव्ह पोटेन्शियल, कारण तो रिव्हर्स बायसमध्ये लावले विथ रिस्पेक्ट टू सोर्स, तर याच्यामध्ये काय होतं, तर दोन्ही जे पी टाईपचे हे आहेत गेट आहेत, तर त्याच्यामध्ये काय एक डिप्लिशन लेअर तयार होतं, आणि डिप्लिशन रिजन तयार झाल्यामुळं ते जे, आणि आता काय की ड्रेन इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह आणि सोर्स इज कनेक्टेड टू निगेटिव्ह. मग त्याच्यामुळं काय होतं, ते सोर्सकडनं ट्रान्समिट होणारे जे इलेक्ट्रॉन आहेत, तर त्यांना फ्लो होण्यासाठी जे करंट आहे, ती जागा आहे ती कमी स्पेस मिळतो. म्हणजे जर आता ते पी एन चॅनलला आहे ना, तर इलेक्ट्रॉनची क्राउडिंग असल्यामुळं आणि तिथं डिप्लेशन रिजन असल्यामुळं ते काय, आणि तिथं पी याच्यामध्ये काय झालं, ती काय होतं, पिंच म्हणजे पिंच ऑफ व्होल्टेज, म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये काय होतं, तिथला जो पाथ आहे तो नॅरो होतो ड्यू टू द निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाइड टू द गेट टर्मिनल, राईट. मग त्याच्यामुळं तो जे करंट फ्लो होतं ना, तो एकदम शार्पली आणि कॉन्स्टंट करंट फ्लो होतो. आणि पहिल्या डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं की याच्यामध्ये आपण लो पोटेन्शियल अप्लाय केलं, तर याच्यामध्ये जो गेटचा जो डिप्लेशन रिजन आहे तो कमी होता, आणि त्याच्यामुळं सोर्सकडनं ड्रेनकडे जर इलेक्ट्रॉन फ्लो होता तो मॅक्झिमम नंबर ऑफ होता. आणि त्याच्यामुळं आपल्याला जो डायग्राम बीमध्ये कर्वमध्ये बघा, तो आपल्याला जो करंट मिळतो तो लिनियरली मिळतो, लिनियरली चेंज, म्हणजे काय व्ही डी एस जर थोडासा चेंज झाला तर आपल्याला काय मिळतं, तो लिनियरली इथं तुम्हाला दिसेल, राईट. आणि जर तुम्ही निगेटिव्ह पोटेन्शियल गेटचा वाढवला तर त्याच्यामध्ये काय होतं, डिप्लेशन रिजन तयार होऊन तर जो स्पेस उरतो करंट फ्लो होण्यासाठी तो कमी राहतो, आणि मग त्याच्यामुळं लेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कॅन फ्लो फ्रॉम सोर्स टू ड्रेन, राईट. आणि त्याच्यामुळं तुम्हाला जे करंट मिळतं ते करंट कॉन्स्टंट मिळतं, ते तुम्हाला आपल्याला कर्वमध्ये दाखवलेलं आहे. आता बघा याच्यामध्ये जर आपण काय केलं, व्ही जी एस इज इक्वल टू जर 0 ठेवला, राईट, व्ही जी एस इज इक्वल टू 0 ठेवला, तर तुम्हाला काय मिळतं, अगोदर मग व्ही डी एसला तर शार्प, म्हणजे अगोदर लिनियरली करंट काय होतं, इन्क्रीज होतं, आणि मग थोड्या वेळानंतर काय होतं, करंट कॉन्स्टंट राहतं, आणि करंट कॉन्स्टंट राहिल्यानंतर एका विषय पुन्हा जर व्होल्टेज तुम्ही इन्क्रीज केला की एकदम इन्स्टंटली काय होतं, जो आय डी करंट ड्रेन करंट तो काय होतं, इन्क्रीज होतो, राईट. आणि नंतर जर व्ही जी एस तुम्ही काय केलं, व्ही जी एस इज इक्वल टू -1 निगेटिव्ह पोटेन्शियल वाढवलं, तर त्याचं डिप्लेशन रिजन काय होतं, डिप्लेशन रिजन वाढतं, आणि डिप्लेशन रिजन वाढलं की जो आय डी करंट आहे तो आय डी करंट काय होतो, थोडा डिक्रीज होतो, आणि डिक्रीज झाल्यानंतर पुन्हा जर तुम्ही म्हणजे व्ही डी एस जर वाढवलं तर थोड्यानंतर काय होतं, ते करंट कॉन्स्टंट राहतं ड्यू टू द इन्क्रीज इन डिप्लेशन रिजन इन द एन चॅनल जे फिट, ओके. नंतर जर व्ही जी एस इज इक्वल टू -2 व्होल्ट दिलं तर पुन्हा काय होतं, आय डी करंट डिक्रीज होतं, आणि आय डी करंट डिक्रीज झाल्यानंतर पुन्हा जर तुम्ही व्ही डी एस वाढवलं तर पुन्हा त्या एक्सटेंडला काय होतं, ते करंट कॉन्स्टंट राहतं, आणि पुन्हा थोडंसं जर वाढवलं तर एकदम इन्स्टंटली काय होतं, आय डी म्हणजे तो जो आहे तो सॅच्युरेशनमध्ये जातो जेव्हा हाय करंट फ्लो होतं तेव्हा. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये जेव्हा व्ही जी एस इज इक्वल टू -3 जर तुम्ही निगेटिव्ह पोटेन्शियल वाढवलं गेटचं, तर एकदम त्याचं डिप्लेशन लेअर एवढं वाढतं की एकदम नॅरो, त्याच्यामध्ये एक नॅरो पाथ तयार होतो, म्हणजे इलेक्ट्रॉन फ्लो होण्यासाठी फ्रॉम सोर्स टू ड्रेन. मग त्याच्यामुळं काय होतं, करंट एकदम डिक्रीज होऊन जातं, ड्रेन करंट, आणि जर थोडंसं तुम्ही व्ही डी एस वाढवलं तर मग पुन्हा तुम्हाला काय कॉन्स्टंट करंट मिळतं, ओके. तर असं आहे याच्यात ग्राफ. तर याच्यामध्ये कोणाला काही क्युरी आहे का ग्राफमध्ये, नाही आहे. तर पुन्हा बघूया आता पुढे काय आपण, रेफर फिगर 2.16a, current flows that is conventional from the drain to source, but electrons are attracted by the drain voltage VDD. तर कन्व्हेन्शनल करंट कसा फ्लो होतो,
फिगर ए मध्ये करंट म्हणजे सोर्स कशा करंट इलेक्ट्रॉन कसे अट्रॅक्ट होतात फ्रॉम सोर्स टू ड्रेन. मग करंट कसा फ्लो होणार अपोजिट डायरेक्शन म्हणजे ड्रेन टू सोर्स, राईट. मग ड्रेन टू सोर्स म्हणजे आणि जे इलेक्ट्रॉन आहेत ते कोणाकडे अट्रॅक्ट होणार ड्रेन व्होल्टेजकडे पॉझिटिव्ह पोटेन्शियलकडे आणि त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनने करंट फ्लो होत असतो. ओके. दिस इलेक्ट्रॉन फ्लो इज opposed by reverse bias gate voltage because of reverse voltage. आणि ते जे इलेक्ट्रॉन फ्लो आहेत ते त्याला अपोज केलं जातं. कोण अपोज करतं जे रिव्हर्स बायस गेट व्होल्टेज आहे ते अपोज करतं आणि का तर ते रिव्हर्स बायसमध्ये लावलेलं आहे. नंतर अपोजिंग फील्ड ऑर अ डिप्लेशन रिजन इज डेव्हलप्ड देअरफॉर स्मॉल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन फ्लोज फ्रॉम सोर्स टू ड्रेन. मग याच्यामध्ये काय होतं ड्यू टू द रिव्हर्स बायस गिवन टू द गेट तर त्याच्यामुळं काय होतं एक डिप्लेशन रिजन डेव्हलप होतं गेटमध्ये आणि मग काय होतं तर स्मॉल नंबर ऑफ जे इलेक्ट्रॉन आहेत ते सोर्स टू ड्रेन काय होतं फ्लो होतात. ते आपल्याला फिगर कशामध्ये फिगर 2.16 मध्ये दिसतंय. म्हणजे त्याच्या शेजारी जे आहे ते आपल्याला दिसते ते पहिल्या डायग्राम नंतर दुसऱ्या डायग्राममध्ये. ओके. नंतर फिगर 2.16b शोज इफ VGS इज मोर निगेटिव्ह देन द एन चॅनल बिकम्स व्हेरी नॅरो. तर आपण कर्वमध्ये बघितलं किंवा त्याच्या शेजारच्या डायग्राममध्ये बघितलं की काय होतं जर आपण VGS काय केलं आहे मोर निगेटिव्ह जर करत गेलो तर एन चॅनल काय होतं तो एन चॅनल जो आहे त्याचा एक बिकम्स नॅरो होतो आणि एकदम नॅरो होतो व्हेरी नॅरो होतो आणि त्याच्यामुळं काय होतं विच स्टॉप द इलेक्ट्रॉन फ्लो. दिस इज कॉल्ड ॲज अ पिंच ऑफ रिजन. म्हणजे असं आपण काय केलं की जे गेट व्होल्टेज आहे ते आपण काय करत होतो निगेटिव्ह गेट व्होल्टेज इन्क्रीज केलं आणि अशा म्हणजे अशा एक्सटेंटमध्ये की जे एन चॅनलचा जो पाथ आहे तो एकदम काय होतो एकदम व्हेरी नॅरो होतो आणि एकदम नॅरो का तर ड्यू टू द इन्क्रीज इन अ डिप्लेशन लेअर ऑफ गेट्स, राईट. आणि मग त्याच्यामुळं काय होतं जे इलेक्ट्रॉन फ्लो होतं ते स्टॉप होतं आणि इलेक्ट्रॉन फ्लो जर स्टॉप झाला मग करंट मग त्यालाच काय बोलतात त्याला बोलतात पिंच ऑफ रिजन. क्लिअर. तर इलेक्ट्रॉन फ्लो स्टॉप होतो आणि त्या रिजन का तर ड्यू टू द व्हेरी नॅरो एन चॅनल का तर आपण जर व्हेरी हाय निगेटिव्ह potential applied to the VGS. That's why n channel becomes very narrow and which stops electron flow and त्याच रिजनला बोलतात पिंच ऑफ रिजन. गॉट इट. मग ते झाल्यानंतर the IV characteristic shows a VGS voltage becomes more and more negative, the drain current becomes low. तर IV characteristics वरनं आपल्याला फिगर बी मध्ये काय दिसतं जर आपण VGS काय केलं मोर अँड मोर निगेटिव्ह केलं तर ड्रेन करंट काय होतं बिकम्स लो अँड लो होतं कमी होतं. नंतर आफ्टर पर्टिक्युलर ड्रेन व्होल्टेज जेफेट गोज इन टू ब्रेकडाऊन. मग जर असं झालं तर एका पर्टिक्युलर ड्रेन व्होल्टेजला काय होतं तो जेफेट आहे तो ब्रेकडाऊन होऊन जातो अँड देन द करंट सडनली इन्क्रीजेस. तर आपण राईट हँड साईडला जे दाखवलं आहे तर ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय होतं की करंट जो आहे तो ड्रेन करंट सडनली काय होतं इन्क्रीज होतं इन्क्रीजेस टू हाय व्हॅल्यूला इन्क्रीज होतं, राईट. नंतर इन केस ऑफ जेफेट गेट करंट इज ऑलमोस्ट झिरो हेन्स इट इज कॉल्ड ॲज व्होल्टेज ऑपरेटेड डिव्हाइस, राईट. तर याच्यामध्ये जे असतं जेफेटमध्ये काय असतं जो गेट करंट आहे तो रिव्हर्स बायसमध्ये लावल्यामुळं त्याचा जो गेट करंट आहे तो ऑलमोस्ट काय असतो झिरो असतो ऑलमोस्ट झिरो असतो म्हणून त्याला काय बोलतात म्हणून त्या डिव्हाइसला बोलतात व्होल्टेज ऑपरेटेड डिव्हाइस किंवा व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस. ओके. नंतर इट हॅज व्हेरी हाय इनपुट इम्पिडन्स सिन्स द गेट करंट इज झिरो. का तर याचा जो इनपुट आहे याचा जो इनपुट इम्पिडन्स आहे तो व्हेरी हाय असतो
का तर गेट रिव्हर्स बायसमध्ये लावलेला आहे, म्हणून त्याचा जो इनपुट इम्पिडन्स आहे तो व्हेरी हाय असतो आणि त्याच्यामुळं द गेट करंट इज झिरो. आणि प्रॅक्टिकली स्मॉल लिकेज करंट फ्लो, तर प्रॅक्टिकली जे आहे तर गेटमध्ये स्मॉल लिकेज करंट फ्लो होतो. ओके, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मॉसफेट बघूयात, म्हणजे मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फीड इफेक्ट ट्रान्झिस्टर. तर तुम्हाला जे फेटमध्ये कोणाला काही क्युरी आहे का, टाईपमध्ये एन चॅनल फेटमध्ये, पी चॅनल फेटमध्ये, त्याच्या सिम्बॉलमध्ये, नंतर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये जर कोणाला काही क्युरी असतील तर बिंदास विचारू शकता. ओके, तर स्टॉप करूयात आपण.